मला कशाला विचारा तुमच्या मुलीलाच. पाहिलंस कसा उद्धटपणे बोलतोय माझ्याशी, बघितलंस? एक मिनिट, तू सुद्धा तशीच बोलतीये. अरे हे बेस्ट आहे, तू त्याचीच बाजू घे. अगं पण मला माहितच नाहीये काय चाललंय ते, मी कशी बाजू घेणार? मॅम, या मुलीने सगळा घोळ घालून ठेवलाय. नाही एक मिनिट, तू जर सांगणार असेल तर नीट सांग तिला. मम्मा मी सांगते, मुद्दा असा आहे की ह्याला माझ्या वेळेची किंमतच नाही आणि तुला माझ्या कामाची कदर नाहीये. अरे किती भांडताय, कान किटले माझे मगाचपासून तुमची सर्कस बघता बघता. आता ती विचारते ना एवढं, तर जरा नीट उत्तर द्या की तिला. मॅम, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, तुम्हाला ते आपले बेलापूरचे क्लायंट आठवत आहेत सरनोबत? तुम्ही मला त्यांचा फॉलोअप घ्यायला सांगितला होता. गेले 4 महिने मी त्यांना फोन करतोय. ते म्हणाले 4 दिवसांनी बोलू की 4 दिवसांनी, ते म्हणाले 8 दिवसांनी बोलू की 8 दिवसांनी. आणि आज फायनली इतक्या प्रयत्नानंतर त्यांचा फोन आला होता आणि ते म्हणाले भेटूयात. तर मग ग्रेट ग्रेट, मिळाली ना मग अपॉइंटमेंट? मिळाली असती, पण राधा मॅडमनी फोन उचलला आणि परस्पर म्हणाल्या की तो बिझी आहे, त्याला वेळ नाहीये. आणि कुठे बिझी आहे? तर डिनर प्लॅन्स मध्ये. मग प्रॉब्लेम काय त्यात? त्यांनी विचारलं ना तुला वेळ आहे का, मग सांगितलं खरं खरं. अगं पण मग डिनर बोलायची काय गरज होती? का लोकांना पर्सनल आयुष्य नसतात का? तर डिनर डेटला जाणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे. तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागलं ना की मी कसा प्रोफेशनल नाहीये ते. अरे मग तूही त्यांना ऐकवायचंस ना की कसं त्यांना इतरांच्या पर्सनल आयुष्याची किंमतच नाही. इझी. राधा एक मिनिट, तू त्याच्या कामाचा कॉल का उचलला अशी? माझ्याकडे फोन होता, तो गाडी चालू होता, उचलला. हो, पण तू त्याच्या कामात इंटरफिअर का केलं? त्याच्या वतीनं का बोललीस तू? सॉरी म्हण त्याला. याची बघतेस ना काय चाललंय ते. माझं मतही ऐकून नाही घेतलं, डायरेक्ट त्याची बाजू घेऊन मोकळी. मला याद खेचू नका, मी श्रवण भक्ती करते ना, तीच खूप आहे. मम्मा मला एक सांग, तू नाही पट्यावर चिडत? मी जे करते ते करायलाच हवं का राधा? प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. सतत तुझं माझं नाही करायचं, तुलना करणं बंद कर. बर तुलना नाही करत, पण मला खरं खरं सांग की जेव्हा पट्याच्या कामामुळे तुमच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतात तेव्हा तू नाही चिडत? खरं खरं सांग. अजिबात नाही, मी अशा गोष्टींमध्ये मी पडतच नाही. मी अगदी तुमच्याही पाया पडतो. चिंतामणी उभा राहा, काय करतोस तू? तो म्हणतोय इतका सॉरी. मी तुमच्याशी बोलत नाही, पण मी तुझ्याशी बोलते. तुम्ही प्लीज माझ्या ऑफिसच्या मॅटर मध्ये बोलू नका. राहू दे. तुझी नोकरी, तुझं ऑफिस, तुझं प्रोफेशन, आणि हो निर्णय सुद्धा तुझाच. बरं आता तुम्ही दोघांनी प्लीज प्लीज जरा शांतता ठेवा. लहान मुलांसारखे सतत भांडत राहू नका, ओके? काय रे सौरभा, अरे सगळ्यांना काय इथे गोळा केलेस? काय झालंय तरी काय? सांग. नाही, पेढे आणलेत म्हणजे नक्कीच काहीतरी चांगली बातमी असणार. होय, छान बातमीच आहे, फक्त घरातली सगळी मंडळी असताना मला ती द्यायची. हो का? नाही, तुम्ही असं करा, त्यातले 2-5 पेढे मला द्या, ते मी खातो आणि बरोबर ओळखतो चांगली बातमी काय आहे ते. आप्पा मावशी सगळे आले ना की सगळं सांगणार होता मी. अगं बाई, म्हणजे लग्न बिग्न करता की काय? नाही, पेढे घेऊन आलात म्हणून विचारलो. काय चाललंय तुझं? गंमत केली रे. भाऊजी, अहो तुम्हाला मी दिवसभर. अगं बाई, हे बघा सच्चू पण आला. अरे सौरभने काहीतरी चांगली बातमी आणली आहे बरं का, सांगणार आहे तो सगळ्यांना. अरे वा. सचिनला जर कळलं की मी भाऊजींच्या ऑफिसला गेले होते तर उगाच बडबड सुरू करेल. आणि मला जे भाऊजींशी बोलायचंय ते बोलायचं राहून जाईल ना. त्यापेक्षा भाऊजींना एकट्यात गाठून त्यांच्याशी बोलते. वल्ली, तू काहीतरी म्हणत होतीस दिवसभर, काय? ते मी आपलं. अगं तू म्हणालीस ना मी सकाळपासून तुमची काहीतरी. नाही काय दिवसभर काय? मी असं म्हणत होते की मी दिवसभर हा विचार करत होते की नाही, दिवसभर मला असं वाटत होतं की आज भाऊजी इकडे येणार
आणि अगं बाई, आणि आलेच की. काय निघालं? डोंगर पोखरून उंदीर निघाला. अरे अरे तुम्ही सगळेजण थांबा रे जरा. सौरभरावांना बोलू देत ना. सौरभराव सांगा हो, आता उत्सुकता ताणू नका आमची. लवकर सांगा काय चांगली बातमी येते बस. बरं मी सांगते. आज सौरभला प्रमोशन मिळालंय. अगं बाई, अरे वा वा, छान. क्या बात आहे. वा वा वा. सुनबाई काय झालं? नीट ऐकायला नाही आलं मला. अहो आप्पा, सौरभला प्रमोशन मिळालंय. प्रमोशन. काय? वहिनी तुम्ही किती मोठ्याने सांगितलं ना तरी ऐकू येणार नाही त्यांना. त्यांना आधी 2-4 पेढे द्या, मग सगळं ऐकू येईल. हो, ही चांगली बातमी दिली म्हणल्यानंतर एका पेढ्यावर कसं भागेल सुनबाई? मी आपले 2 पेढे घेतो. हा? अहो आप्पा, मोजताय कशाला? घ्या की. अहो 2 म्हणलात ना. सौरभा, तुझ्या या प्रगतीमध्ये माझ्या सुनेचा मोठा वाटा आहे बरं का. बघ माझ्या सुनेचं पायगुण बघ. अरे ती तुझ्या आयुष्यात आली आणि तुझी प्रगती झाली. हो मावशीबाई, तुम्ही अगदी बरोबर बोललात बरं का. सौरभराव, तर सुनबाई म्हणजे तुमच्या यशाची गुरु किल्ली आहेत बरं का. हा, यशाची गुरु किल्ली म्हणे. आता भाऊजींना प्रमोशन मिळालंय, यात हिनी काय दिवे लावलेत? वल्ले जा बरं, गोडाचा शिरा करायचा. नाही म्हणजे जेवताना काहीतरी गोड हवं ना पानाला. जा. हो बरोबर आहे. करशील ना? हो करते ना. सगळ्यांसाठी गोडाचा शिरा करते. हा, हो कर जा लवकर. सौरभ, शिरा मावशी आणि वल्लीकडून आहे. तू कसली पार्टी देणार असते सांग आधी. देऊया की, सगळे म्हणतील ती पार्टी देऊया. आणि यावेळेस तुझ्या खिशाला मोठा खड्डा पाडणार याची तयारी ठेव. बिलकुल काप. चांगली जोरदार दणक्यात करूया पार्टी. वा, चालेल. महत्वाचं आहे, घ्यावा लागेल. हॅलो. शिरा कर. हिचा पायगुण, हिचा कसला आलाय पायगुण. काम करायची मी आणि कौतुकी मामायचं. काय तर म्हणे, प्रगती कशी झाली भाऊजींची हिच्यामुळे. हिच्यामुळे कसली प्रगती. जर भाऊजींना कळलं ना की होणाऱ्या जाऊबाईंना लग्न करायचं नाहीये तर खचतील भाऊजी. प्रगती कसली अधोगती होईल भाऊजींची. महामाया, होणारी महामाया. होणारी कुठली? पहिल्यापासूनच महामाया आहे. नाही वल्ले, या महामायाच्या मनात काय आहे ना हे भाऊजींना सांगायलाच हवं. काही झालं ना तरी मी गप्प बसणारच नाही. करते आता शिरा महामाईसाठी. अगदी हक्कानं राहायला या. हो येणार. अगं हो, कशाला उगीच. मग दोघांचा राजा राणीचा नवीन संसार. आता आणखी आमची अडचण कशाला? अरे वा, अडचण कशी काय? आम्हाला आवडते तुमची कंपनी. आपण मस्त पत्ते खेळू, हाऊजी खेळू, धमाल करू अगदी. हो करूया ना, धमाल करूया. आणि जेवण सुद्धा अशी चांगली चुंगली करूयात बरं का. म्हणजे मावशीबाई नेहमी आम्हाला आळूवड्या, करंज्या असे मराठी पदार्थ खायला घालतात. आणि तुम्ही आम्हाला ते पिझ्झे, मैद्याचे वेटोळे वगैरे हे पदार्थ खायला घाला. करूया ना, नक्की करूया. अहो आप्पा, मैदा पचत नाही तुम्हाला. रात्री तुमचं पोट खराब होतं आणि मग आम्हाला नाका धरून बसावं लागतं.
नाही, बघा जावई बापू, मी माझ्या चूर्णाची डबी जवळ ठेवीन. अरे काय माहितीये का, अहो फिरंगी पदार्थ खाण्यात सुद्धा मजा येते. बाई त्यांना बोलवा, सतत भुकेलेले असतात. बोलो. बरं का मावशीबाई, भुकेसाठी खाणं वेगळं आणि चवीसाठी खाणं वेगळं. मी पक्का खवय्या आहे बरं का. हा. आपल्यामुळे कोणाला काय वाटेल, कोणाला त्रास होईल याचा साधा विचार येत नाही का मनात? नाही नाही. नाही, तू करतोस माझ्या मनाचा विचार. तिकडे सगळ्यांसमोर तू माझ्या मनाचा विचार केलास का? अगं कधी नाही केला मी विचार तुझा. आता सुद्धा सगळ्यांसमोर अपमान नको, तमाशा नको म्हणून इथे घेऊन आलोय ना. बोलतोय ना हळू आवाजात. हळू बोलतोय म्हणे, जसं काय तू सगळ्यांसमोर कधी मला ओरडलाच नाही. अगं मग तू का आणतेस सारखी तशी वेळ? मी नाही आणले वेळ. त्या ओरडायला जाऊ बाई, त्या बोलल्या तेच मी सगळ्यांसमोर बोलले ना. तुला ओरडायचं तर त्यांना ओरड, तू मला कशाला ओरडतोय? कशाला म्हणजे? तुला एवढं कळत नाहीये का की तुझ्यामुळे सगळ्यांच्या मूडचा विचका झालाय वल्ली? परत परत माझ्यावरतीच आरोप करतोय. माझ्यामुळे नाही झालंय, मी काहीच बोललेले नाहीये. होणार जाऊ बाई जे बोलले ते होणार जाऊ बाई बोलले, त्यांना जाऊन ओरड, तू मला नको ओरडूस. अगं वहिनी चिडल्या होत्या दादावर म्हणून गमतीत बोलत होत्या, त्या चेष्टा करत होत्या आणि मुळात माझ्याशी बोलत होत्या ना. आमचा फोन चालू होता, तू कशाला परस्पर फोन घेतलास? बरं ऐकलंस तर ऐकलंस, सगळ्यांसमोर सांगायची गरज होती अशा पद्धतीने? ही काय गंमत आहे का करायची? हा, सगळे कसं कौतुक करत होते. अरे जाऊ बाईंचं राग आला मला. मग मी बोलले सगळ्यांसमोर जे काय होतं ते. आणि बघितलं ना भाऊजी कसे छान कौतुक करतात होणार जाऊ बाईंचं. तू करतास कधी माझं कौतुक? कधीही कौतुक करत नाही, नेहमी असंच बोलतोस तू मला. भाऊजी होणार जाऊ बाईंना ओरडताना मला बघायचं होतं म्हणून मी बोलले सगळं. तू दादानी वहिनींना ओरडावं म्हणून केलंस हे? हो. जी नाही की ना माझं जरा असं नको ना करू, उघड ना. काय एडके, लेकीची मजा बघताय का? मावशीबाई, अहो अशी सुवर्ण संधी फार कमी वेळा येते. सुवर्ण संधी? हो, आता लेकीमुळे माझ्या ओठावर हसू असं कधी होतं का? नाही ना. चालू द्या, बघा तुम्ही लेकीची मजा घ्या, आनंद. नाही, नको नको नको, खूप झालं आता. मी जाऊन सांगतो तिला. कशाला? बघू तरी एवढी सचिनकडे काय गयावया करते. हो. अहो हिच्या मनातून अजून काय बाहेर पडते ना ते एकदा ऐकायचंच आहे मला. बरोबर. सचिन ऐक ना, तू बाहेर आलास ना की मी पाय धरते तुझे. मी पाय धरून तुझी माफी मागते, मग तू मला माफ कर. हा, मी काही करते ना, पण तू बोल ना माझ्याशी, असं नका वागूस ना. सचिन सचिन मला माहितीये ना मी खूप वाईट वागले सगळ्यांची. खूप खूप वाईट वागले मी सगळ्यांची, मला माहितीये ना. पण ती जुनी वल्ली होती, ही वल्ली ना खरं सांगते सगळ्यांचा विचार करणार. सगळ्यात आधी खरं सगळ्यांचा विचार करणार, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. पण तू माझ्याशी बोल ना, तुझा दारू काढ ना सचिन. सचिन उघड ना दार. मी नवीन वल्ली आहे, मी आता तसं नाही म्हणणार, खरंच सांगतेय. मी पदर पसरू का आता तुझ्या समोर? मी पदर पसरते तुझ्या समोर, मला माफ करणार आहे. असं काय करतो तू? नवरा म्हणून तू पण इतरांसारखं समजून घे ना मला. सचिन काय मावशीबाई, अहो जावई बापू आतमध्ये नाही येत ना, मग ही अशी इथे किती वेळ बोलत राहणार आहे? ते तुम्हाला आणि मला माहिती आहे, तिला माहित नाहीये ना. बघू तरी तिच्यात केवढा उत्साह आहे तो. कधी कधी मला वाटतं ना माझ्या घरात कोणीच नाहीये, कोणीच नाही. आप्पा आहेत पण ते काय नाव पुरतेच आहेत. माझा नवराच माझा नाहीये, माझा नवराच माझी वासूक आहे. सचिन
सचिन ऐक ना माझं जरा. ठीक आहे, मी आता इथेच बसणार आहे. तू जोपर्यंत दार नाही उघडत ना, मी इथेच बसणार आहे. सगळे बघतायत ऑफिस मध्ये, मला खूप ऑकवर्ड होतं. हे नको करूस प्रकार. अरे बघू दे, बघू दे. नाही बघू दे. त्यांना पण कळू दे ना की तुझ्या बायकोचं तुझ्यावर किती प्रेम आहे. हा, एवढं करतं का कोणी कोणासाठी? आणि तुला त्याची किंमत पण नाहीये. तुम्ही सांगा ना यांना. हो 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 बघा, असं नका ना करू. हे सगळं काय प्रकरण आहे? हे सगळं काय प्रकरण आहे? काय प्रकारे म्हणजे दिसत नाहीये तुम्हाला? मी डबा आणलाय माझ्या नवऱ्यासाठी. आज खास दिवस आहे ना, म्हणून आम्ही एकत्र जेवणार आहोत. खास दिवस आहे आज. वल्ली, हे तुझं घर नाहीये हे सगळं करायला. हे ऑफिस आहे, इथे अलाउड नाहीये. आणि हे कोणी ठरवलं? मी माझ्या नवऱ्याबरोबर जेवणार आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ए वल्ली, अरे तू नको वाद वाढवूस ना. सॉरी मॅडम. मी नाही वाद वाढवते. नाही नाही नाही. ऐक ना, तू आज जेव ना माझ्या बरोबर. सकाळी सुद्धा असं निघून गेलास, पागवला होतास ना माझ्यावर. एक शब्द पण बोलला नाहीस तू माझ्याशी. मग आता मी आले ना, आता आपण छान जेवूया. मम्मी जाते घरी. हा, छान भाजी करून आणली आहे. ही बघ तुला अगं वल्ली, अक्कल आहे का? हे काय करून ठेवलंयस तू? नाही नाही नाही, एक मिनिट रिया मॅडम, हे चुकून झालं. मी करते. चुकून? हे जे काय पिकनिक बॅग आहे, हे तुझं फूल चॉकलेट, हे काय आहे? बेसिक मॅनर्स नाहीये का तुला? अगं 10 वेळा तुला सांगितलं होतं की ऑफिसला येऊ नको, तरी सुद्धा तोंड वर करून आली आहे बेशरम सारखी ऑफिसला. अरे एवढा तुझा नवरा तुला आवडतो ना, तर घरीच ठेव ना त्याला. मॅडम सॉरी म्हणतेय ना ती, चुकून झालं तिच्याकडनं. मध्ये नको बोलूसा सचिन. खूप दिवसापासून तुझ्या बायकोचं नाटक मी सहन करते, आता बस झालंय. अगं मूर्ख बाई, हे जे काही मूर्खपणा करून ठेवलाय त्याचा जबाबदार कोण आहे? माझा महत्वाचा पेपर होता, कोण जबाबदारी घेणार आहे? सांग ना मला. मॅडम प्रिंटआउट्स आहेत त्या, काढता येतील परत. ठीक आहे, सॉरी, ती नाही येणार परत ऑफिसमध्ये. मी सांगतो तिला. ती का नाही येणार? मीच तिला एंट्री देणार नाहीये. सूट काय दिली, गैरफायदा घेते ही बाई. अरे कसं सहन करतो रे असं बायकोला? दुसरं कोणी असलं असतं ना, सोडून गेला असता आतापर्यंत. बस झालं हे जे काय तुझं नाटक, तुझा ड्रामा, मला आता बस झालंय. घेऊन जा हे सगळं. याचा अर्थ असा आहे की मी नोकरी सोडलीये. जिथे माझ्या बायकोचा एवढा अपमान होतो तिथे मी काम नाही करू शकत मॅडम. तू काय बोलतोय? असं कोण ऑफिस सोडतो? मग काय माझ्या बायकोचा एवढा अपमान विसरून जायचा मी? हे बघ सचिन, मी जे काही मॅडम प्लीज, मी तुम्हाला सांगितलंय की मी जॉब सोडलाय. तुम्ही काही बोललात तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही आता, त्यामुळे तुम्ही या प्लीज. सचिन, तुला असं दुसरा नोकरी कुठून मिळणार आहे? कोण देणार आहे? याची काळजी तुम्ही करू नका मॅडम, ते माझं मी बघून घेईन. अरे बट आय एम नॉट गेटिंग इट. एवढं काय इश्यू झालाय? काय इश्यू झाला म्हणजे? अहो किती बोललात तुम्ही माझ्या बायकोला ऑफिसमध्ये, विसरलात का? माझ्या बायकोला असं कोणी बोललेलं मला आवडत नाही. फ्रायडे सारखा बायको 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 करतोय. एवढं काय सोनं लागलंय तिला? मॅडम तुम्ही माझ्या घरात आहात आणि माझ्या बायकोबद्दल बोलताय, याचं भान ठेवून बोला. हो मला भान आहे. तुला तुझ्या बायकोवर प्रेम आहे म्हणून तू बोलतोय ना. वल्लीला आहे का तुझ्यावर प्रेम? मॅडम तुला जशी वाटते ना ती तशी नाहीये. ही तुला फक्त एक वस्तू समजते. अहो काय बोलताय काय तुम्ही? हो ना, मी त्याला फक्त पगार देताय, त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताय, हे बरं नाही आहे. बरोबर. मला सांगा काय खासगी आणि काय प्रोफेशनल? सांगा ना तुम्ही. तुम्हाला माहितीये तुमच्या भाच्यापेक्षा जास्त कॉन्टॅक्ट मध्ये मी तुमच्या सुनेसोबत आहे. हो. आणि तुला माहितीये का तुझी बायको जेवढं बायको बायको करतोय, तुझी बायको तिने काय केलं तुला माहितीये? काय केलं? तू ऑफिसला जाऊन काम करून पैसे कमवता आणि ही तुला ऑफिसला पाठवायचे पैसे कमवते.
म्हणजे अरे तू ऑफिसला यावं म्हणून ही बाई माझ्याकडून पैसे उकळते. विचारा तुमच्या सुनेला. नाही 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 अहो मी खरंच असं काहीच केलं नाहीये. मी ऑफिसला जाते ना, ते त्यांना आवडत नाही म्हणून खोटे आरोप करतायत माझ्यावर. काय खोटे आरोप? अरे जरा तरी लाज वाटते का तुला वली? एकतर तू मला ब्लॅकमेल करते आणि त्यावर सचिन समोर माझं नाव खराब करते. कशी आहे ग तू? तू कधी हिला विचारलंय हिच्याकडे एवढे पैसे कुठून आलेत? कुठले पैसे वल्ली? नाही अहो मला खरंच कळत नाहीये का तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? अगं वल्ली, मला खूप आधी कळालं की मी काय बोलते आणि काय करते, पण आता सगळ्यांना कळणार आहे की तू काय करते आणि तू काय बोलते. हिने मला केलेले एक एक कॉल, एक एक मेसेज माझ्याकडे अजूनही आहे प्रूफ. थांब तुला दाखवते. काळजी घे. अरे काय बोलले तुझी मॅडम? काय आहे? बोलले आता जावई बापूंनी जे काही वाचलं ते खरं आहे का? वल्ले मी तुला विचारतोय, जावई बापूंनी आता जे वाचलं ते खरं आहे का? वल्ले मला उत्तर हवंय. जावई बापू, माझी स्वतःची मुलगी असून सुद्धा तिच्या वागण्याचा मला प्रचंड राग आलाय हो. पण सांगा ना, एवढ्या रात्री ती कुठे जाणार आहे हो? तिला घरात घ्या. वाटल्यास तुम्हाला हवी ती शिक्षा द्या तिला, पण तिला घरात घ्या हो. जावई बापू, तिला घरात घ्या. सच्चू आहे बघ, सच्चू अरे तुझं रागावणं चिडणं बरोबर आहे, स्वाभाविक आहे, पण त्यांनी प्रश्न सुटणार आहेत का? तू तिला असं घराबाहेर काढून काय होणार आहे? काय मिळणार आहे? तू आधी तिला घरात घे. तू आधी दार उघड. सचिन अहो ऐका ना, अहो मी पुन्हा असं नाही करणार. मी खरंच सांगते, मी वचन देते तुम्हाला, मी कधीच पुन्हा असं नाही करणार. मला घरात घेऊन जा ना. दादा, अरे आमच्यात तसं काहीच नाहीये आणि माझ्या बाजूने तर कधीच नव्हतं. त्याच्या घरी यायचं ना, ही बोलवायची त्यांना म्हणून यायच्या. तुझी बायको तुझ्या बॉसला आपुलकीने आग्रहाने घरी बोलवायची, हा तिचा चांगुलपणा आहे सचू, तिचा प्रॉब्लेम नाही हा. अरे कसला चांगुलपणा? हिला माहित होतं सगळं दादा. रिया मॅडमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ना, हे मला कळल्या कळल्या सगळं सांगितलेलं होतं या बाईला. मी सुरुवातीपासून माहित होतं सगळं. आणि हिने काय केलं? ते रिया मॅडम कडून पैसे घेतले. मी जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवावा, मी जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबावं म्हणून पैसे घेत होती त्यांच्याकडनं. हा चांगुलपणा आहे? त्या बाईनी ना व्यवहार केलाय माझा. दादा, मी तुला मनापासून सांगतोय, मला या बाईचं तोंडही पाहायचं नाही आतापासून. सच्चू वल्ली खरं आहे. मी काय विचारतोय, वल्ली हे खरं आहे का? तुला विचारलं होतं ना मी तेव्हा की तू हे सगळं का करतेय? आमच्या घरात फक्त हे कमवणार आहे, त्यांच्या खांद्यावर आहे सगळी जबाबदारी, कळलं ना?
ते 2 म्हातारे, मी आणि हे. आणि कसं आहे आता, नाही म्हणलं तरी बॉसची मर्जी राखावी लागते ना. पण हे असं काही डोक्यात असेल, तुझा हा हेतू असेल असं कधीच वाटलं नाही ग मला. पैसे वल्ली, किती पैसा हवाय तुला? किती पैसा हवाय तुला? आणि कुठे ठेवणार आहेस एवढा पैसा? कुठे घेऊन जाणार आहेस एवढा सगळा पैसा तू? आणि काय करणार आहेस या पैशाचं जर नवरा नसेल तुझ्या बरोबर तर? पैसा 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 पैसा, फक्त पैसा. आजपर्यंत 1000 वेळा तुझी बाजू घेतली मी वल्ली. मी, माई मावशी, आप्पा, सचू, आम्ही सगळ्यांनी नेहमी हा विचार केला की तू वेगळी आहेस, तू वेगळं वागतेस, वेगळं बोलतेस, पण तू मनाने वाईट नाहीयेस. तू मुलगी चांगली आहेस म्हणून अनेकदा तुझी बाजू घेऊन ह्याला बोललोय मी, ह्याला ओरडलोय. तुला पैसा हवा ना वल्ली? पैसा हवा ना तुला? या चुकीला क्षमा असूच शकत नाही. नका बोलू भाऊजी. भाऊजी, भाऊजी. वल्ले, वल्ले, अगं काय करून बसलीस तू हे सगळं? पैसा पैसा करत सगळ्या आयुष्याचं मातेनं करून घेतलंस तू. माझी मुलगी म्हणायची सुद्धा मला लाज वाटते ग. नाही, खरं म्हणजे माझंच चुकलं. हो, मीच चुकलो. तुला वाढवण्यात मी कमी पडलो. त्याच वेळेला जर तुझे कान धरले असते ना तर आजचा हा दिवस मला बघायला लागला नसता. वल्ली, हे घे, हे घे. आणि नीट बघून घे. या वाड्याचे पेपर्स आहेत. तुला माहितीये मला कुठल्या गोष्टींचा प्रचंड राग येतो अनामिका. लपवा छपवीचा आणि खोटारडेपणाचा. आणि तू नेमकं तेच केलंस. आयुष्यभर विसरणार नाही. तुझं हे वागणं आयुष्यभर विसरणार नाही. आपण प्लीज शांतपणे बसून बोलूया का? काय बोलणार आहेस? काय बोलणार आहेस? आणखी एक खोटं? की मग मी असं का बोलले ह्याचं स्पष्टीकरण देण्याचा मूर्खपणा करणार आहेस? किती हार्श बोलतोय सर तो. मी हार्श बोलतोय? आणि मी बोलतोय ग, तू वागलेस त्याचं काय? अनामिका, आपण एकाच विषयावरनं किती वेळा भांडणार होतो? किती वेळा मी तुला सांगितलंय की मला या गोष्टी आवडत नाहीत. मला लपवाछपवी आवडत नाही, मला खोटारडेपणा आवडत नाही. आणि तू पुन्हा पुन्हा तेच करतेस. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, एकदा केलंस, दोनदा केलंस, 1000 वेळा तेच करतेस. हळू बोलशील का? खड्ड्यात गेलं तुझं हळू. आणि का हळू बोलू? तुला जर इतकी काळजी आहे ना सचिनची तर ती योग्य ठिकाणी दाखवायला हवी होतीस. पट्या काय पट्या काय? सांग ना मला. सांग ना मला, का वागलीस असं? का माझ्या भावाचा संसार मोडलास अनामिका? मी मोडला सचिनचा संसार? तू थेट संसार मोडला नसलास तरी त्याचा संसार वाचवण्याचे प्रयत्नही केले नाहीस तू. अरे पण जे काही झालं ते तुझ्यामुळे झालं असंच म्हणणार मी. कारण तुझा स्वभाव कसा आहे माहिती ना, सगळं मी करणार, सगळी काळजी मी घेणार, सगळ्यांचं सगळं मी करणार, सगळं मी निस्तरणार. तुझ्या या ओव्हर कॉन्फिडन्समुळे झालंय सगळं. तुला जेव्हा रियाबद्दल कळलं तेव्हा तू मला का नाही सांगितलंस? सांग ना, का नाही सांगितलंस? तू काय केलंस? तू सगळं लपवून ठेवलंस. तू लपवून ठेवलंस आणि बघतेस ना त्याचे परिणाम काय झाले ते. म्हणून मी म्हणतोय की जे काय झालं त्याला तू जबाबदार आहेस. आणि वल्ली जे वागली ते बरोबर आहे? अरे वल्ली कशी आपल्याला माहिती आहे आणि तू कशी आहेस हे मला माहिती होतं. म्हणून माझा तुझ्यावर विश्वास होता अनामिका, वल्लीवर नव्हता आणि नाहीये.
मी हे सगळं तुला सांगणार होते. कधी सांगणार होतीस मला? सगळं संपल्यावर, वेळ निघून गेल्यावर? अगं, तू मला का बोलतोयस? तुला कळतंय का अनामिका तू काय केलंयस? तू माझ्या भावाचा, सचूचा संसार धुळीला मिळवलायस. आत्ता पुढे सचूचं सगळं बरं सुरू झालं होतं. त्याची नोकरी सुरळीत सुरू होती, त्याचा संसार रुळावर आला होता. आत्ता पुढे तो एक एक गोष्टीत जबाबदारी घ्यायला लागला होता. आत्ता तू वाट लावलीस सगळ्याची. सचूचा संसार तुझ्यामुळे मोडला अनामिका. मला कळतंय वहिनी, पण माझा विश्वासच बसत नाहीये हो. वल्लीनी मी रिया मॅडमला भेटावं याचे पैसे घेतले. तुम्हाला सांगतो, जेव्हा रिया मॅडमनी मला लग्नासाठी विचारलं ना, तेव्हा मी सांगितलं होतं वल्लीला सगळं. तिला माहित होतं, तरी तिने मला कधीच थांबवलं नाही ऑफिसला जाण्यापासून. मला वाटायचं की माझी बायको किती समजूतदार आहे, किती विश्वास आहे तिचा माझ्यावर. आता कळतंय, खूप मूर्ख होतो मी, खूप मूर्ख होतो मी. फार मोठी चूक केली मी वहिनी. नाही, यात तुझी काय चूक आहे सचिन? असं कसं बोलताय वहिनी? मी विश्वास ठेवला ना तिच्यावर. हे जे आज केलं ना मी, ते खूप आधीच करायला पाहिजे होतं. मी सूट दिली ना तिला, म्हणून झालंय सगळं. अरे सचिन, आपला माणूस म्हणून तर विश्वास टाकतो ना आपण, आणि असंच करायचं असतं. आता रोज रोज तपासत तर नाही बसू शकत ना आपण. हो, पण वहिनी, या सगळ्या मूर्खपणामध्ये मी रिया मॅडमशी इतका वाईट वागलोय माहितीये. मी नोकरी सोडताना त्यांना म्हणलं की जिथे माझ्या बायकोचा अपमान होतोय ना, तिथे मी नोकरी नाही करू शकत. त्या मनातल्या मनात किती हसत असतील माझ्यावर. म्हणत असतील, मूर्खा, तू नोकरी सोडायच्या बाता करतोयस, आणि तुझी बायको तू ऑफिसला यावं याचे पैसे घेते माझ्याकडून. व्यवहार केला वल्लीने माझा वहिनी. आणि या सगळ्यात विनाकारण त्या बिचाऱ्या रिया मॅडमचा अपमान केलाय मी. एक मिनिट, हॅलो. रिया बिचारी नाहीये. जे झालं त्याला तीही तितकीच जबाबदार आहे सचिन. असं कसं म्हणताय वहिनी? वल्लीला ओळखतो ना मी चांगलंच. तिनेच ना पैसे मागून मागून छळलं असणार आहे रिया मॅडमला. त्यांनी नाईलाजाने दिले असणार हो पैसे. अरे हे काय बोलतोस तूच म्हणालास ना, जे काही झालं तो एक व्यवहार होता. मग व्यवहार हा दोन्ही बाजूनी होतो की नाही सचिन? पण रियाचंही तितकंच चुकलंय. असं भेटण्याचे कोण पैसे देतं सचिन, सांग मला तू. माझं ना डोकं बधीर झालं आता वहिनी. कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, काहीच कळत नाही. आज जे काही झालंय ना अनामिका, त्याला तू जबाबदार आहेस. तू वाट लावलीस सगळ्याची. सचूचा संसार तुझ्यामुळे मोडलाय अनामिका. तुला काय कळणार लग्न मोडण्याचं दुःख? मला काय कळणार? तुला नाहीच कळणार. ते आमच्यासारख्या लोकांना कळतं, ज्यांना लग्न टिकवायचं असतं. गुड मॉर्निंग. अरे वा, शिरा करताय का? मी पटकन काजू आणि बदाम बारीक कापून देतो. मी उपम्यात काजू घालत नाही. उपमा करताय? काय हरकत नाही. मी मस्त तुम्हाला कांदा बारीक जरा चिरून. हे झालंय का? अच्छा, पाणी झालंच आहे म्हणजे. सगळंच झालंय. ऐक ना, काय झालं? एक मिनिट इकडे धर. सावकाश. हो, काय नाही. एक मिनिट. बघू मला. वल्ले उठ बाळा, उठ बस. सचिन आला? नाही बाळा, तू आधी इथे बस. नाही, सच्चू अजून इथे आला नाही. तू बस इथे शांत. बोलवा ना, नाही आलं मला
भेटायला? नाही. पण मला त्यांना भेटायचंय ना. मी काय करू? म्हणजे मी एक काम करते. ते मला नाही येऊ शकत भेटायला. मी जाते त्यांना भेटायला आणि मी त्यांचे पाय धरते, त्यांची माफी मागते आणि त्यांना सांगते की मला माफ कर. मी जाऊन माफी मागते. नाही वल्लय, मला जाऊ दे ना. वल्लय. असलं काही करू नकोस. ऐक माझं, सचिनचा राग शांत झाला नाहीये. तो नाही येणार तुझ्याबरोबर. उगीच असं काहीतरी करू नकोस. ऐक माझं. मी मनापासून माफी मागणार ना पण. आणि मी फक्त त्यांची नाही, मी भाऊजींची माफी मागते. मी होणाऱ्या जाऊबाईंची माफी मी पाय धरून माफी मागेन ना. मग ते ऐकतील माझं. हे बघ, आधी सचिनचा राग शांत होऊ दे. सौरभ त्याचा राग शांत झाल्यावर त्याला समजावेल, परत घरी घेऊन येईल. पण तू आता त्याच्या समोर जाऊ नको, तो आणखी चिडेल. अहो पण त्यांचा राग कधी शांत होईल माझी मावशी? आणि भाऊजी कधी समजवणार यांना? मी तोपर्यंत हातावर हात धरून कशी बसून राहू? मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. नाही मी जाणार आहे. मला जाऊ दे ना. तुला बघून सचिन आणखीन चिडेल ग बाई. ऐक माझं. काय करू बाई मावशी? काय करू मला कळत नाही. मला खूप प्रेम आहे यांच्यावर. मनापासून मी प्रेम करते यांच्यावर. ते खोटं नाहीये बाई मावशी. हो ना? का केलंस बाई तू हे असं? चूक झाली, खूप मोठी चूक झाली माझ्यातून. मी खूप मोठी चूक केली. पण मी माझा संसार नाही मोडू शकत माय मावशी. मला माझा संसार परत हवाय माय मावशी. मला खरंच माझा संसार परत हवाय. मी तुमची पण माफी मागते. नाही, असं काही नाही. जाऊ द्या ना. प्लीज. नाही काही नाही. हे बघ सचू, मला माहितीये जे झालंय. सोड ना दादा. मी काहीतरी प्रॉब्लेम मध्ये अडकणार, तू 4 अनुभवाच्या गोष्टी सांगणार, माझे 4 दिवस बरे जाणार, परत नवीन प्रॉब्लेम. हेच होतं ना सारखं. लहानपणापासून असंच घडत आलंय. साधी सायकल चालवण्यापासून नोकरी मिळेपर्यंत काहीच नीट आणि वेळेत करता आलं नाही मला कधीच. सारखं आपलं तुझं टेकू लागतो. तू तरी किती वेळा करणार, काय काय करणार माझ्यासाठी. बास आता. तू असं सगळं संपल्यासारखं का बोलतोय सचू? मग संपलंच आहे ना सगळं. माझी बायको मला विकून पैसे घेऊन येते माझ्या डोळ्यासमोर घरात. त्याच पैशातनं खरेदी करते आणि त्याच वस्तू माझ्या डोळ्यासमोर नाचवते. याच्यापेक्षा अजून काय वाईट होणार आहे? संपलंच आहे ना. मला सांग, हे करताना तिला कळत होतं की ती तुला विकते? म्हणजे आपण वल्लीला इतकी वर्ष ओळखतो ना सचू. ती इतकी बावळट आहे की तिला हे कळत होतं की रिया तिला पैसे देतेय, पण बदल्यात ती तुला विकतीये. म्हणजे काय करतेय, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे तिला कळलं असेल. तुझा तू विचार कर आणि मनापासून मला सांग, वल्लीचं हे समजण्याची कुवत आहे? ह्याची जाणीव तिला आपण करून दिली आहे. ते मान्य आहे मला, पण तरी तिने जे केलं ते योग्य नाहीच ना. नाहीच ना. मी वल्लीच्या वागण्याचं समर्थन करत नाहीच. किंबहुना तू तिला माफ कर असंही मी म्हणत नाहीये. वल्लीचं काय करायचं, तिच्याबरोबर कसं वागायचं, कसा व्यवहार ठेवायचा हे तुझं तू ठरव. मी फक्त इतकं म्हणतोय बाळा की आयुष्यामध्ये कृतीपेक्षा हेतू जास्त महत्वाचा असतो. म्हणजे काय म्हणतोयस तू? वल्लीने तुला विकून तुझ्या बदल्यात पैसे घेतले रियाकडून, कारण तिला पैसे हवे होते. तुला विकणं, तुझ्यापासून लांब जाणं हा तिचा मूळ हेतू नव्हता, नसावा. म्हणजे तिने व्यवहार केला. तिला कळलं की रिया तिला पैसे देते, ते पैसे तिने घेतले, पण त्या पैशाच्या बदल्यात तुला लांब करणं हा तिचा हेतू नव्हता. तिची कृती ही असली तरी. त्यामुळे तू तिला सोडलंस तरी ती जे म्हणते ना की तिचं तुझ्यावर प्रेम आहे, ते खोटं नाहीये. तिची फक्त व्यक्त करण्याची पद्धत चुकते वारंवार. दादा, मी वल्लीला माफ करणार नाही. हा, नकोच करूस, अजिबात नको करूस. पण वल्लीला मी नकोय हा विचारही नको करूस. मला सांग रे, जगातलं कुठलं जोडपं आयडियल आहे?
तुमचं नाहीये, आमचं नाहीये, कोणाचंही नाहीये. जगातलं कुठलंही जोडपं जर हे म्हणत असेल ना की आम्ही आयडियल आहोत, ते खोटं बोलतायत सचू. जगातलं कुठलंही जोडपं आयडियल नाही, हे जसं खरं आहे ना, तसंच माझा अनुभव सांगतो की जगातलं कुठलंही नातं भांडणामुळे तुटत नाही सचू. पत्याच. बोला. मला जरा ऑफिसच्या कामासाठी बँगलोरला जावं लागणार आहे. अचानक? अचानक म्हणजे खूप अचानक. अचानक म्हणजे इतकं अचानक की कदाचित मला घरी यायला जमणार नाहीये. काही काय पट्या? तू माझी एक 3-4 दिवसांची बॅग भरून ठेवशील का प्लीज? अरे पण ती न्यायला तरी घरी येशील ना? नाही, मोस्टली म्हणजे काम खूप पेंडिंग आहे. तू मला ती एअरपोर्टला देऊ शकशील डायरेक्टली येऊन? काय चाललंय तुझं पट्या? काम, खूप काम. एक्झॅक्टली. मग कामात हयगय नको. मी बॅग भरते, तुला घ्यायला येते आणि मग तुला एअरपोर्टवर सोडते. नाही नाही नको, तुझी गडबड होईल. होऊ दे ना गडबड. आता इतक्या दिवसांचा विरह आहे म्हटल्यावर भेटायला नको का जायच्या आधी? एकदम विरह वगैरे? सचू कुठे आहे? इथेच आहे. हा काय बोलायचं का तुला? नाही नाही, बरं आहे ना? जेवला? हो जेवला ना. तिथे वाड्यावर माई मावशी आणि आप्पांनाही जेवायला लावलंय. त्यांनी गोळ्या सुद्धा घेतल्या. तू इकडची काळजी करू नकोस, तू फक्त कामावर फोकस कर. थँक्यू. तू आहेस या विश्वासावर मी इकडे काम करतोय. पुरे. तू आहेस म्हणून मी एका क्षणाचा विचार न करता बँगलोरला जाणार का असं म्हटल्यावर पटकन हो म्हणून टाकलं. खूप थँक्यू. आता आभार प्रदर्शन उरका. उरकतो उरकतो. बरं ऐक ना, 1 मिनिट दे सचूला. देते 1 मिनिट. बोलतो. हा दादा बोल ना. बरं आहेस करे? हो ठीक आहे. काळजी करू नको, कळलं? जेव, खूप विचार करू नको आणि लगेच आधी राजीनामा देऊन टाक. आणि नोकरीची काळजी करू नको. मीही बोलायला सुरुवात केली. आता तुझ्या मागेही खूप मोठा अनुभव आहे, खूप चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे. तुला पटकन दुसरीकडे नोकरी मिळेल. ठीक आहे? या सगळ्याचा विचार करू नको. फक्त लगेच रिझाईन कर. हो दादा, मी म्हणजे करणारच आहे रिझाईन. आणि मला तुला खरं तर भेटून प्रत्यक्ष सांगायचं होतं, पण मला अरे एका अर्जंट कामासाठी बँगलोरला जावं लागतं, त्यामुळे आपली आज भेट होणार नाही बहुतेक, कदाचित. तर काळजी घे. ओके? हो. ठेवतो. बाय. आणि तसंही तुझं आणि सचिनचं सगळं काही संपलंय ग. आता तर तुझा खरं रंग सचिनला कळालाय. त्यामुळे तर तो तुझा नाहीच आहे. तुझा हक्कही नाहीये त्याच्यावर. इनफॅक्ट मी तर सांगते, तुझी मनाची तयारी करून ठेव तू. मला आणि सचिनला एकत्र बघायची. कारण सचिनवर माझा खरं प्रेम आहे आणि त्याचं प्रेम मीच डिझर्व करते. आता तो तुझा नसणार आहे, माझा असणार आहे. त्याचा पूर्ण प्रेम माझ्या. तोंडाला येईल ते बोलू नकोस. सचिन माझा नवरा आहे. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी लग्न केलंय त्याच्याशी. आणि तू याच्यात माझं काही घेऊन बसलीस ग. पुढचे 7 जन्म सचिन फक्त माझा आहे, कळलं? आणि पैसे फेकून तू प्रेम विकत घ्यायला निघालीस. पण तू किती पैसे फेकलेस ना, तरी माझा विश्वास आहे की माझ्या सचिनचं फक्त माझ्यावर प्रेम आहे, तुझ्यावर नाही. तू किती मागे मागे केलंस तरी सचिन तुझा कधीच होणार नाही, एवढं लक्षात ठेव. मल्ली, कुठल्या जगात वावरतेस ग तू? हा, जी बाई स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईकडे पाठवते गप्पे मारण्यासाठी, टाइम स्पेंड करायला आणि फ्रेंडशिप करायला, आणि त्यासाठी ती पैसे पण घेते, अशी फालतू बाईशी कोणता नवरा प्रेम करणार आहे ग?
वल्ली आवाज वाढवून माझ्याशी नाही बोलायचं कळला. मी आहेच ग नीच बाई, नीचच आहे मी. माझ्या नवऱ्याचा सौदा केला मी, पण तुझं काय? हा? पैसे फेकून प्रेम विकत घेतेस तू? आणि तुला काय वाटतं अशा बाईच्या प्रेमात माझा नवरा पडेल? सचिन माझा होता, माझा आहे आणि आयुष्यभर तो माझाच राहणार आहे. कळलं? जास्त बोलतेस तू वल्ली. सचिन कोणाचा आहे हे येणारी वेळ दाखवेल वल्ली. पण आता तू निघायचं इथून, समजलं? नाही जात जा. काय करशील? सिक्युरिटी सिक्युरिटीला बोलव वल्ली, निघ इथून. मी बायको आहे ना. निघायचं इथून आत्ताच्या आत्ता. मी बायको आहे, तू नाही. हो मॅडम, बाहेर चला तुम्ही. माझ्या अंगाला कोणी हात लावला ना, हात तोडून हातात आहे ना. चाललीये मी. मॅम, हे काय झालं हो सचिन दादाचं? हो रे, फारच अपसेट आहे तो. पण तू त्याच्या समोर काही बोलू नकोस. नाही नाही, मी काहीच नाही बोलणार. राधा म्हणते तसं आय विल बी अ गुड लिसनर. मी ऐकून घेईन सगळं. आणि तसंही तुझं वाड्यावर येणं जाणं असतं ना वरचेवर. हो, म्हणजे त्याच्याबरोबर थांबायला मला काहीच अवघडल्यासारखं होणार नाही. खरं तर मीच थांबायला हवं रे, पण तिकडे वाड्यावर माई मावशी पण एकट्या आहेत ना, त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको का? हो, करेक्ट आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका, आणि काही लागलं तर मी तुम्हाला फोन करेन ना लगेच. हो, बरं ऐक ना, हे बघ पोळ्या इथे आहे, आमटी आहे, भाजी आहे, हं, आणि भात अवनमध्ये ठेवलाय, गरम करून घ्या. बरं ऐक, सचिन नाही म्हणेल, भूक नाहीये म्हणेल, नाही जेवायचं म्हणेल, पण तो नीट जेवतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी तुझी. मी बघतो. आणि चहा कॉफी करून घ्या. चहा, साखर, कॉफी पावडर फ्रीजमध्ये ठेवली. मॅम, मी बघतो इथे सगळं. तुम्ही तिकडची काळजी करा, आता मी इथे आहे. बरं, आणि मला जर यायला उशीर झाला, म्हणजे खरं तर उशीर होईलच, तर थांबशील ना तेवढा वेळ? मी तर म्हणते तू रात्री इथेच राहा ना नील, इतक्या उशिरा तरी कशाला जाशील, नाही का? मॅम, मी आहे. तुम्ही या जाऊन, मी आहे. कशाखाली काय घास उतरणार नाही माझ्या. म्हणजे बायको असतानाही तोच त्रास, बायको नसतानाही तोच त्रास. तुला सांगतो, वल्ली सोबत जेवायला बसायचं म्हणजे पण टेन्शन यायचं मला, की आता जेवताना काय विषय काढेल, कुठलं कारण काढून पैसे मागेल. सतत आपल्या डोक्यात कुरापतीच. आमचं लग्न झालं ना, तेव्हापासून मी कायम तिच्या मनाचा विचार करायचा प्रयत्न केला, तिला खुश करायचा प्रयत्न केला माझ्या परीने. तिला कधी ते समजलंच नाही, किंवा तिने समजून घ्यायचा प्रयत्नही केला नाही. ती कायम मला एवढंच भासवत आली की माझ्यात काहीतरी कमी, मी कुठेतरी कमी पडतो. मग काय, भांडणं, सतत भांडणं. माझ्या आई अण्णांचा संसार पाहिलाय रे मी. इतकं प्रेम होतं ना त्यांच्यात, इतकं समजून घ्यायचे एकमेकाला, कायम एकमेकांच्या पाठीशी उभे असायचे. मला असं वाटायचं की माझा संसार पण अगदी तसा होणार आहे. आमच्या नात्यात प्रेम नव्हतंच कधी, किंवा प्रेम असेल आदर नव्हता. सगळे निर्णय तीच घेणार, सगळ्या गोष्टी वल्लीच ठरवणार, असं नसू शकतं ना रे. म्हणजे आता तुमच्या नात्यात तू आणि राधा मिळून ठरवत असाल ना गोष्टी. काही निर्णय राधा घेत असेल, पण काही निर्णय तर तू घेत असशील ना, स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी. माझं कदाचित तेच चुकलंय का रे. मी सुरुवातीपासून स्वतःचा विचार केलाच नाही कधी. स्वतःचा विचार करायला हवा होता ना रे. हे पैसे, सचूचा पगार, आजपासून ही सगळी संपत्ती तुझी. त्याच्या बदल्यात आजपासून सचिन मात्र रियाचा. पण तुला याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. वल्ली,
वल्ली बरं, तुम्ही आलात ना, खूप बरं वाटलं खरंच. सचिन नाही आला. सचिन का नाही आला? खरं सांगू, मला नाही करमत आहे त्याच्याशिवाय. तुम्ही 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 त्याला यायला सांगा ना, होणार जाऊबाई तर तुमचं ऐकतो ना सगळं. वल्ली वल्ली ते माझ्या हातात नाहीये वल्ली. सचिन लांब गेलाय ते ते तुझ्या चुकीमुळे. तू हे वेळीच थांबवलं असतंस तर आज असं नसतं ना झालं. मी सावध केलं होतं की नाही तुला. वाडा पैसा हे सगळं मिळेल तुला, पण माणसं गमावून बसशील आणि एकटी पडशील. सांगितलं होतं की नाही, ऐकली नाहीस तू. असं नका ना बोलू, होणार जाऊबाई. मी हे बोलणं टाळून काय होणार आहे वल्ली, सांग मला. हे तू वेळीच थांबवलं असतंस ना तर हे सगळं घडलंच नसतं. असं एकटीनं रडत बसण्याची वेळ झाली नसती, हो की नाही. मी मान्य करते ना, माझी चूक झाली. मी खूप मोठी चूक केली. मी माफी मागायला तयार आहे ना. मी सगळ्यांची माफी मागते. मी सचिनशिवाय नाही राहू शकत. मला ही माणसं नाही गमवायचे, माझा संसार नाही गमवायचा. मला सचिन परत हवाय. मी त्याच्यासाठी काही करेन. मला सचिन परत हवाय, होणार जाऊबाई. तुम्ही मला सांगा ना, मी काय करू. मी सांगते ते करशील? खरंच करशील? सांगा. काहीच करू नकोस, शांत बस, वाट बघ त्याची. अजून किती दिवस वाट बघू मी? ते मी नाही का सांगू शकत. सचिनच्या जाण्याचा जसा तुला त्रास होतोय तसा त्यालाही होतच असणार. ही वर्ष जे काही करत आली आहेस त्याचा परिणाम आहे ना. त्याला वेळ तर लागणारच, हो की नाही. तुम्ही बोला त्याच्याशी. नाही काय आहे, सचिन तुमचा आणि भाऊजींचा ऐकतो ना. तुम्ही एकदा बोला, तो ऐकेल आणि तो परत येईल. वल्ली गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग रचू. खूप छान वाटलं तुझा नॉर्मल आवाज ऐकून. चहा नाश्ता झाला? हो हल्लय. नक्की? अरे हो दादा, वहिनी सोडणार आहेत का मला असं? बरोबर. तुझी मीटिंग कशी झाली? माझी मीटिंग चांगली झाली. मी असं म्हणत होतो की ऑफिसला जाऊन आलास का, झालं का, म्हणजे संपलं का सगळं, मिटवलंस का? नाही अजून, जाईन आता. जा ना बा, आता आपलं ठरलंय ना. मग उगाच उशीर करू नकोस. एकदा जा आणि सगळं संपवून ये, म्हणजे मिटवून टाक सगळं. हो. आणि काळजी घे बेटा. आणि बाकी कसलीही काळजी करू नकोस. मी लवकर येतोय परत. हो दादा. बाय. हिला काही प्रॉब्लेम वाटत नसेल यात, पण आज रात्री लोक दारू पिऊन फिरत असताना हिने असे कपडे घातलेले मला नाही चालणार. अच्छा, आणि चांगल्या घरातल्या मुली असं वागत नाही, राईट. एक मिनिट, तुम्ही प्लीज भांडण थांबवाल? हा, मला कसं सांगू शकतो ग मी काय घालायचं आणि काय घालायचं नाही ते? बरं ठीक आहे, नाही सांगत. मग तू माझ्यावर बरं येऊ नकोस. तुला काय करायचं ते एकटीने कर. अरे तुम्ही दोघं समजूतदार आहात ना, भांडताय काय असे? मग काय करू ग? ह्याची मनमानी ऐकून घेऊ? रात्री सगळं कसं मनासारखं होईल? प्रेमात होतं ग असं? त्याचं प्रेम आहे का माझ्यावर ना, हाच मुळात प्रश्न पडलाय मला. मला असे प्रश्नच पडत नाही. माझं आहे प्रेम, आणि एकदा शब्द दिला ना की तो शब्द पाळणारा माणूस आहे मी. अच्छा, म्हणजे मी शब्द पाळत नाही का? सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ कसा काढतेस तू? मी तुझ्या प्रेमापोटी बोलतोय, तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय. अरे पण मला हे घालू नकोस, हे घालू नकोस असं सांगण्यापेक्षा असं सांग ना की राधा तुला काय हवं ते घाल, मी आहे, मी काळजी घेईन तुझी. हे सांगायला काय घेशील? वा, म्हणजे मी काय करायचं हेही तूच ठरवणार आणि तू काय करायचं हेही तूच ठरवणार का? मग अजून कोणी ठरवायचंय? मी ठरवणार, कारण तुला साधा कॉमन सेन्स नाहीये कसं वागायचं कुठे त्याचा. ए तू हट यार. तुम्हा दोघांच्यात तूच जास्त समजूतदार आहेस असं मला नेहमी वाटलं. नाही, तू पडतं घे असं माझं म्हणणं नाहीये, पण प्लीज थोडं समजून घेशील का? मॅम, कंटाळलोय मी आता. हिची अशी अपेक्षा असते की मी हिच्या समोर नंदी बैलासारखं बुगू बुगू करावं.
नील हे करूया की करूया, नील ते कर की ते कर, इथे जाऊया तिथे जाऊया, वैतागलोय मी. काही वेगळं नाहीये दुसरं. सतत काय तुला वाटतं मी तुझंच ऐकायचं? तसंच मलाही वाटतं. मग काय चुकलं त्यात? नाही ना. आता करते म्हणून आणि थांब जरा. पण मी तुला एक सांगून देते, अजिबात ऐकणार नाही. तुझं काय वाटेल ते कर. एक काम करते, हे छान ड्रेसेस आहेत ना, अजून शॉर्ट करते. काय मला शॉर्ट कपडे घालायला आवडतात. सो लेट्स सी. राधा, एक मिनिट, काय करते तू? लागेल लागेल राधा, stop मम्मा, it. थांब जरा. राधा. Let me see. आता मी असेच तोकडे कपडे घालणार. हे बघ. नील मस्त आहे ना, मस्त आहे ना मम्मा. आता मी ह्याच्या खाली मस्त एक स्पगेटी टॉप घालणार आहे अँड आय एम गोइंग टू जस्ट बी मॅरी. अजून एक आता मी ना जरा क्रिस क्रॉस करते. म्हणजे कसं छान छोटे कपडे. काय वेड्यासारखं आहे? अगं तुला माहितीये मम्मा, छोटे कपडे किती छान दिसतात हो की नाही? फॅन्सी दिसतात. मला आवडतात फॅन्सी कपडे. सो मी हे बघ बॅकलेस करू का एक? दॅट्स मोर इंटरेस्टिंग. आय डू बॅकलेस. ये देखो. हे बघ हे बघ. नाईस, छान दिसतंय ना, मस्त वाटेल ना. आता हे घालून मी एफसी रोडवर हिंडते, एसपी जवळ हिंडते, कुठे हवं ते हिंडते. तुला काय करायचंय बोल. आता काय मूर्खपणा आहे हा. नाही बघू ना आता तुझं प्रेम टिकतंय का बघू ना. हे बघ कापड कापड सांग. आहे प्रेम. भीती वाटत होती की मी तुला गमवेन आणि मला नाही तुला गमवायचं, म्हणून या सगळ्या धडपडात गेली. आता पण असं विचार येतो, तू अचानक मला रेसिग्नेशन द्यायला आला तर मी काय करणार? माझ्याकडे काय ऑप्शन आहे? मॅडम सॉरी, पण एवढं सगळं झाल्यानंतर मी नाही हा जॉब करू शकत. सॉरी. इट्स ओके. सॉरी नको म्हणूस. मला माहितीये तुझ्यावर तुला खूप त्रास होते जे काही गोष्टी घडते. तू प्लीज प्लीज सॉरी नको म्हणू. खरं सांगू, हे सगळं आपण नाही स्टार्ट केलं, तिसऱ्या व्यक्तीने स्टार्ट केलोय आणि त्याची शिक्षा तू आणि मी भोगतोय. मला सांग, हे सगळं कुठून स्टार्ट झालं? वल्लीची चूक आहे ना? तुझं आणि माझं काय फॉल्ट आहे? काहीच नाही. अरे वल्लीने तर आपल्या दोघांना वेडा बनवलाय. काय करून ठेवलं आपलं? तिने तुला हर्ट केलं तर केलं, माझं पूर्ण आयुष्य तिने स्पॉइल केलं रे. असं कसं करू शकते ती? माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाहीये, काहीच नाही. सचिन, मला ना फक्त तुझा वेळ, तुझ्या सोबत एवढंच पाहिजे होता, म्हणून मी हे सगळं पैशात फसली रे. पण काय झालं बघ ना, मी तुलाच गमावलं. ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं तोच माझ्याकडे नाहीये आता. आणि बल्ली सारखी बायको ना कोणालाच मिळाली नाही पाहिजे. एवढी चुकीची बाई आहे ना, ती नाही मिळायला पाहिजे कोणाला. आणि खास करून तुझ्यासारख्या प्युअर हार्ट सोबत असं झालंच नाही पाहिजे. खूप चुकीची बाई आहे ती, खूप चुकीची बाई. मी अजून असं विचार केला ना, मला खूप त्रास होते. मला हे आता मला तर सहन होत नाहीये. बघ सचिन, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला खरंच तू माझ्या आयुष्यात हवंय. मला तू पाहिजे माझ्या लाईफ मध्ये, नाहीतर मी वेडी होणार. मला नाही होते. मॅडम काय काय करतात? हो मॅडम थांबवा. सचिन प्लीज, तू नको थांबव मला प्लीज. मॅडम प्लीज प्लीज सचिन, प्लीज. please. Please, मॅडम please. तुम्हाला खूप झाली आहे. ऐका ना, प्लीज करा मॅडम. मॅडम प्लीज ऐका. मी मला जीव घेता पण नाही दिला स्वतःचा. मला हे त्रास सहन होत नाहीये, कळत नाहीये मला कसं होतंय. मी काय करू मला कळत नाही. या अवस्थेत आहे रे मी आता. म्हणजे नाही होत सचिन, म्हणजे खरंच नाही होत. मी दुसऱ्यांची चुकाची शिक्षा भोगते. नाही चुकते. एकटीलाच बसायचं असलं तर म्हणून विचारलं. तुझ्या बरोबर तरी कुठे वेळ मिळतो आई? घरी येतेच कुठे मी? तेव्हाच येते ना, जेव्हा काहीतरी काम असतं किंवा काहीतरी बिनसलेलं असतं. ठीक आहे का? आता तुला तुझा संसार आहे, तुझं आयुष्य आहे. काय अर्थ आहे या सगळ्याला? का काही झालंय? म्हणजे अगं, आपण आधी माणसं जोडतो, नाती जोडतो, मग ती टिकवायचा प्रयत्न करतो. टिकली तर टिकली, नाही टिकली तर त्यातून
त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. सगळं असं असं छान अलबेल नाही का राहू शकत आई. माणसं एकमेकांवर प्रेम करतात म्हणून एकत्र येतात की नाही, मग ते प्रेम अचानक गटांगळ्या का खाऊ लागतं? हे बघ, आपल्या भोवती माणसं आहेत म्हणून आपल्या जगण्याला काही अर्थ आहे. तुला जगण्यात जर चढ उतार नसतेस तर काय अर्थ आहे त्या जगण्याला? माणसं भांडणामधून आणखी जवळ येतात, जास्त समजून घेतात एकमेकांना. आणि कधीतरी भांडणातून माणसं कायमची दुरावतात. पट्याशी भांडण झालंय? नाही ग, पण अशी काय त्याचं काय, आमचे मतभेद होतच राहतात. पण हेच बघ ना, राधा, नील, सचिन, वल्ली, त्यांचं तर फारच वाईट झालंय ग. वल्ली करायची वेडेपणा मधनं, पण आता जे झालंय ते भयंकर आहे. तिचं ना प्रेम आहे सचिनवर, खरंच आहे, पण तिला वागायचं कसं हेच कळत नाही. कसलं प्रेम? मी जर कुंदाच्या जागी असते ना तर मी सरळ सांगितलं असतं, वाडा सोडून बाहेर हो आता. आई, मग काय, मला नाही आवडत असं कोणाला पाठीशी घालायला. हा, एक मात्र बरं आहे, या वेळेला सचिननी मोठ्या मनाने तिला माफ तरी नाहीये केलेलं. तो घराबाहेर पडला. तो चिडलाय खरं तर फार, पण तितकाच दुखावलाही गेलाय ग. आपल्यामध्ये काहीच झालं नाही. तो फक्त काल रात्री थोडा जास्त ड्रिंक केला आणि इथे झोपला. दॅट्स इट. बाय द वे, तू पहिल्यांदा ड्रिंक केलेस ना? मॅडम, मी तुम्हाला म्हणलं ना, मी नाही हे ड्रिंक वगैरे करत कधीच. हा, सांगितलं होतं तू काल मला, पण मी प्रत्यक्षात बघितलं पण तुझ्याने ड्रिंक्स झेपत नाही. कॉफी हे नाही, नको. मॅडम, आपल्यात काल काय खरंच काहीच झालं नाहीये, ठीक आहे? आणि तू जे काय रेजिग्नेशन बद्दल बोलला, मी विचार केला त्यावर आणि मी ठरवलं की मी तुझं रेजिग्नेशन एक्सेप्ट करते. बघ, तू आता ऑफिसला आला तर तू अनकम्फर्टेबल राहणार, तुला काम करायला मन नाही लागणार आणि ते बघून मलाही त्रास होणार आहे. असू दे, मी तुझं रेजिग्नेशन एक्सेप्ट करते, पण कंपनीचे काय प्रोसिजर्स आहे सर ते तुला करावं लागणार. तर त्यासाठी तुला ऑफिसला यावं लागणार आणि काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करावे लागेल. हो, येतो ना मॅडम, आजच येतो. आणि म्हणजे मला माहिती आहे मॅडम, जे काय झालं त्याच्याने तुम्हाला पण खूप मनस्ताप झालाय, तरी पण तुम्ही समजून घेतायत त्यासाठी खरंच थँक्यू. मी आजच येऊन सगळ्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट करतो मॅडम. थँक्यू. बरं, कॉफी घेणार आता? नाही, मी येतो. बघू. शपथ, नील, नील, अरे दिस इज सो ब्युटिफुल. ती सुंदर आहे. जस्ट लुक एट द कलर. थँक्यू सो मच यार. कसला भारी चॉईस आहे तुझा. आय नो, माझा चॉईस भारीच आहे. सिरियसली थँक्यू. नेक्स्ट डेटला घाल. डन. नाही असं वाटतं. आता निदान सगळ्यांच्या चेहऱ्यावर तरतरी तरी येईल. अनामिका, सौरभ कधी येणार आहे ग? अजून कळलं नाहीये मावशी, पण 2-3 दिवस तरी लागतीलच. म्हणजे तुमचं अजून काही बोलणं झालं नाही का? नाही, बोलणं झालं, पण त्याला त्याच्या कामाचा काही अंदाज येत नाहीये अजून. आला की कळवतो म्हणाला. झालं म्हणजे अजून 2-4 दिवस तरी त्याचे खाण्यापिण्याचे हाल. त्याला सवय नाही ग असं बाहेर राहण्याची. मावशी, तुम्हाला वाटतंय तितका काही तो बिचारा नाहीये.
तो मस्त खातोय पितोय आणि छान नवीन नवीन डिशेसचे फोटो काढून सुद्धा पाठवतोय मला. बरोबर, प्रत्येकानं हा असा एक छोटासा ब्रेक घ्यायलाच हवा, नाही का? माय मावशी, सच्चू सचिन सच्चू अरे काय 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 सचिन ही इथे काय करते? मावशी, वहिनी, आप्पा, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. मी असं ठरवलंय की जिचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे तिच्यासोबतच मी माझं आयुष्य घालवणार आहे. आणि असं म्हणतात ना की ज्या व्यक्तीचं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे तिच्यावरच प्रेम करा. रिया मॅडमचं प्रेम आहे माझ्यावर. आणि आता त्या आणि मी इथे माझ्या घरात या वाड्यात एकत्र राहणार. काय बोलताय तुम्ही? कशाला तुम्ही उगाच खोटं बोलताय? मी बायको आहे तुमची सचिन. मला माहितीये तुमचं माझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर प्रेम होतं वल्ली, आता नाही. कारण तुझं माझ्यावर प्रेम नाही, तुला फक्त पैसे हवेत. व्यवहार केलास ना माझा. तुला माझी किंमत नाहीये वल्ली. यांना पैशात का होईना किंमत आहे माझी. त्यामुळे मी आता ठरवलंय की माझं फक्त रिया मॅडमवर प्रेम आहे आणि मी त्यांच्यासोबतच राहणार. हॅलो, सांग मी कुठे आहे? पट्या, नाही नाही, तू ओळखणार नाहीस. मीच सरप्राईज फोडतो. मी माझं वचन पूर्ण करतोय बालिके. पुढच्या काही वेळात मी खरंच तुझ्या बरोबर असणार आहे. पट्या तू ये, मग बोलूया आपण. हा, भेटतो. भैया जल्दी चलना. सचिन हे सगळं काय आहे? आता तुझा दादा येणार आहे थोड्याच. आणि तुम्ही म्हणताय आबाईचं तुमच्यावर प्रेम आहे? नाही सचिन, माझं प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही विसरलात का? हो, चांगले वाईट दोन्ही दिवस काढलेत ना आपण एकत्र. हो, किती प्रेमाने डबा द्यायचे हो मी तुम्हाला. हो, किती सुंदर दिवस बघितलेत आपण. किती सुखाने संसार केला. आणि तरी तुम्हाला हिचं प्रेम खरं वाटतंय? का तर मी चूक केली. मी मान्य करते ना सचिन. मी हात सोडते तुमच्या समोर सचिन. मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. मी मान्य करते, पण खोटं तरी बोलू नका हो सचिन. नका बोलू असं खोटं. आणि मला माहितीये ना, मला माहिती तुमचं अजूनही नाही तुमचं अजूनही माझ्यावरतीच प्रेम आहे. माझ्यावर प्रेम आहे. काय करतेस? सचिन, मागे सरक. यांनी जे पैसे मोजलेत ना ते तूच घेतलेस.
त्यामुळे अजिबात काही हक्क नाही तुला बोलायचं. शांत बस. मी आणि रिया मॅडम या वाड्यात एकत्र राहणार आहोत. जे काही चाललंय ते आम्हाला काहीही कळत नाहीये, कारण हे फार विचित्र आहे. हा आमचा सच्चू नाहीच आहे. तू असं वागूच शकत नाहीस. मला सांग, तुला दडपण आहे का कसलं? सच्चू, कोणीतरी जबरदस्ती करताय का तुझ्यावर? या सगळ्याला काय अर्थ आहे? हे बघ, वल्ली चुकीची वागली याचा अर्थ असं नाही की तू कसंही वागावं. माही मावशी, आप्पांना किती त्रास होतोय अरे. तुला काहीच फरक पडत नाही. आणि वल्लीलाही त्रास होतोय याचा विचार करायला काहीच हरकत नाहीये, नाही का? का? मी का करायचा विचार? तिने कधी केलंय का मला काय वाटतं याचा विचार केलाय? आणि दुसऱ्यांचाच विचार करत का जगायचं मी? माझ्या आनंदाचं काय? माझा विचार करायचा का नाही मी? राहू दे आप्पा, प्लीज. मॅडम, तुम्हाला लागलं नाही ना फार? तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. हे आपल्या घरचे संस्कार आहेत. अरे, जगात लोकांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस तू. अगं लागेल वल्ली ते. फेकून दे कस्तुरी, फेकून दे. नाही जगायचंय मला. काय करतेस तू? काय वेडेपण आहे हा? का थांबवलं मला भाऊजी? माझा संसारच उरला नाही. आता मी जगून काय करू? काय बोलते मावशी? काय झालंय आप्पा? ही रिया इकडे काय करते? सचू, रिया इकडे काय करते? मला कोणी सांगेल का काय झालंय? बरं झालं रे बाबा तू आलास. अरे, हा सच्चू आपला सच्चू नाहीये. अरे, काय त्याला अवधस आठवली कळत नाही, पण तो आपलं घर मोडायला निघालाय. बघ आता तूच काय ते बघ. तुम्ही तरी सांगणार आहात का काय झालं? दादा, त्यांना कशाला विचारतोस? मी सांगतो ना काय. वल्लीने दाखवून दिलंय ना तिला मी किती नकोसा झालोय ते. मग मी सुद्धा ठरवलंय मला माझं उरलेलं आयुष्य कोणासोबत घालवायचं. माझं प्रेम आहे रिया मॅडमवर. आणि मी आणि रिया मॅडम या वाड्यात एकत्र राहणार आहोत. तुला कळतंय का तू काय बोलतोस? भानावर आहेस का तू सचिन? मी खरं तेच बोलतोय दादा. रिया मॅडम आणि मी या वाड्यामध्ये एकत्र राहायचं ठरवलं आणि म्हणून मीच त्यांना घेऊन आलो इकडे. ओळखेळ्या हा? तुझी लग्नाची बायको घरात असताना तू एक वेगळी मुलगी घेऊन घरात येतोस आणि तुझ्या बायकोच्या समोर मला सांगतोयस की तू या मुलीला या घरात ठेवून घेणार आहेस. ओळखे, तुला कळतंय का तू काय बोलतोस सचिन?